आता तुम्ही म्हणता ना एवढा पसारा घेऊन कम बसले असं नाही, तर आपलं काम असायचे, कारण स्वयंपाक खाली एवढ्या एवढ्या जागेत करावं लागतं, त्यामुळे एवढा पसारा खाली घेऊन बसावं लागतं आपल्याला. आता काय सकाळी सकाळी आपली कामाची सुरुवात झालेली होती स्वयंपाक पाण्याची, कारण उठायला उशीर झालेला होता म्हणून लगबग चालली होती आपली जोरात. काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला पनीरची भाजी करायची होती, म्हणजे भुर्जी करायची होती आरांच्या डब्याला पण, आणि आपल्याला खायला पण. म्हटलं प्रोटीन घ्यावं थोडंसं, म्हणजे आपलं आमिरीसारखं वाटण, थोडं प्रोटीन वगैरे अंडे वगैरे घेतले ना, म्हणजे असं आमिरी फील होते आपल्याला. त्याच्यामुळे इकडं काय अंड्याची भुर्जी वगैरे केलेली होती आपण. आरांना जबरदस्त उठवलेलं, त्याला नादी लावून आणि त्याला ब्रश वगैरे करायला लावलं. त्याच्या पप्पाने त्याचं बाकीचं आवरून घेतलं, तोपर्यंत इकडे मी भुर्जी वगैरे तयार करून आरांचा टिफिन वगैरे भरला. आणि आरांच्या पप्पाला पण म्हणलं आता तुम्ही पण जेवून घ्या, नाश्ता करून घ्या, जेवण करून घ्या म्हटलं दोन्ही सोबतच, कारण ते काय दुपारी टिफिन वगैरे नेत नाही, जेवत नाही. त्याच्यामुळे पोट भरून खाऊन जाणं आपलं मग काम असायचे. त्याच्यामुळे त्यांना सगळे प्रोटीन आपण जास्त भरून देत असतो, कारण दिवसभर कसं आहे ना भूक लागायला नको. कारण मेन माणूस आपलं कामाला जायचं, त्यांनी काम केलं तर आपल्याला पोटाला भेटणार आहे. त्याच्यामुळे ना त्यांचं अगोदर बघायचं असतं, त्यांना पोट भरून जेवण घालून घालून दिलं म्हणलं आपल्या कामात आपलं काम म्हणजे पूर्ण, म्हणजे 90% काम समाप्त झालेलं सारखं होतं आणि आपल्या डोक्याचं टेन्शन पण जातं. इकडे आरांना लगभग इथं पाठवलं स्कूलमध्ये, आणि तो पण नाटकं करत होता, म्हणतो मला येऊ शूज नको, ते शूज नको, 2 शूज त्याचे सारखे, फक्त तो कलर वेगवेगळे, एक येलो आहे आणि एक ऑरेंज आहे. त्याने तो म्हणे मला ऑरेंजच पाहिजे. मला घाल बाबा, जे घालायचं ते घाल, पण पहिले शाळेत निघ म्हणलं इथून. त्याच्यानंतर त्याला जायची वेळेस नाही, इकडे दर्गा बघत होता आपण, आणि दर्गाला कलर द्यायचं काम चालू होतं, आणि दर्गा आहे ना आणखीन जास्त चमकणार होती, तर ते तुम्हाला दाखवत होते इकडं. आणि तिकडं तुम्हाला दिसतंय म्हणजे गवत ते थोड्या दिवसात ते सुबडा साफ होणार आहे, कारण कसं आहे ना इकडं आपले यात्रेचे दुकान वगैरे लागत असते नाही, मग इकडं सगळी यात्रा भरत असते. आता तुम्ही म्हणता ना इकडं कम भरते यात्रा, कब्रिस्तानमध्येच आपली इकडे यात्रा भरते. तुम्हीच सांगा योग्य काय योग्य, आपल्याला काय माहिती, मग पहिल्यापासून हीच प्रथा आहे इकडं, त्याच्यामुळे ती साफसफाई होणार आहे आता थोड्या दिवसात. त्याच्यानंतर आपला भाऊ आपल्याला घेऊन आलेला होता इकडं फराळ. मम्मी मला हेच कळत नाही आता, मम्मी मला फराळ तरी का वगैरे खाऊ घालते काय माहिती, आता 2 महिने काय आपल्याला फराळाला सुट्टीच नाही, त्याच्यामुळे फराळसारखं आपल्याला येत राहणार. त्याच्यानंतर मम्मी डब्यामध्ये पाठवलेली तिकडे भाजी. आता ती भाजी पाठवलेली होती, पण कसं आहे ना आता तुम्ही म्हणता ना कधी पण आपलं तर असं पॅटर्नच वेगळं कधी असतं आपलं. मग याच्यानंतर माशी बघितलं, म्हणलं आता तुला काय सकाळपासून ध्यानात नाही दिलं, म्हटलं तुला जेवण बिवण देते आणि थोडं उन्हात ठेवते तुला, तुला पण थंडी वाजत असं म्हटलं नाही का, गारटले असं तू पण बऱ्याच दिवसाची अंधारात आणि थंडी, ते म्हटलं तिला उन्हात ठेवलं. त्याच्यानंतर आरान आला आणि आरांचा इकडे अभ्यास वगैरे घेतला, आणि आरांचा अभ्यास वगैरे घेतला. दुपारी काय नाही झोपी वगैरे केलं आणि थोडे बाकीचे कामं केले. त्याच्यानंतर संध्याकाळी आरांचे पप्पा आले, ते पण आता शेवण लाडून आपलं पेढे घेऊन आलेले होते. म्हटलं काय शेवण लाडू पेढ्याला काय गोडाला काय सुटत नाही, आरांना आवडते. म्हटलं मला काय आणलं, म्हणून दूध आणलं. म्हटलं बरं आपल्याला तर चहाच आवडतं. त्याच्यानंतर संध्याकाळचं बेत आपलं वरण चपाती आणि भात आपण बघितलेली होती सोप्यात गंमत. त्याच्यानंतर काय मग मस्तपैकी जेवण केलं ना, असं होतं आपला आजचा दिवस. कसं वाटलं ते नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.